यांना पण विनंती करेल की आपले अमूल्य 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन द्यावे. तरी साहेब नमस्कार. आगरी चषक बिरवाडी 2025 पर्व 8वे हे 8व्या पर्वामधले आयोजन. याच्या अगोदर पण चांगल्या प्रकारे आयोजन होतं ना, पण मैदान बघून असं वाटतंय का आपण कुठेतरी शहरात एक हे क्रिकेट सामने भरवतात असं वाटतंय. कारण इकडे एवढे उन्हातसुद्धा एकदम हिरवगार मैदान वाटून फार छान वाटते. असे मैदान बघितल्यानंतर आम्ही क्रिकेट खेळत होतो तेव्हाचे आम्हाला आठवण येते का असे मैदान आम्हाला भेटले असते कदाचित आम्हीही चांगलं खेळलो असतो. पण त्या टायमाला मैदान चांगले नव्हते तरी आम्ही प्रयत्न करत होतो. तुमच्या आयोजकांचं मी धन्यवाद देतो का तुम्ही मेहनत घेऊन हे मैदान चांगलं केलेलं आहे. आपले उमरोली आणि बिरवाडी हे सर्व शेजारी गावं आहेत आणि क्रिकेटचे जे आयोजन असतं ते उल्हासदायक असतं. सर्व खेळाडूंना, स्पर्धकांना आणि आयोजकांना मी धन्यवाद देतो आणि क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा देतो. मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तारे साहेब. चला आपण आता मैदानात जाऊया. सध्या जर आपण पाहिलं तर 12 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अमित आणि नारायण असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. अमितच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आपण या मॅच मध्ये जरूर पाहिलेत. इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर बॉल असा इशारा आलाय. चला वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करण्याकरता कोणालाही संधी नसेल. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव येते. 4 चेंडूचा खेळ. तर नंतर 13 धावा दाफलकावर आहेत. अमित आणि नारायण हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. नितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र नारायणचा हा फटका फसलाय. बॉल हवेत. विकेट कीपर बॉलच्या खाली. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय टीम कोपरला. नारायण बॅक टू द रगआउट. साईडच्या अंगाला लागला बॉल आणि त्यानंतर खूप काळ हवेमध्ये राहिला. विकेट कीपर एक चांगला कॅच कॅरी करत असताना विकेटचं पतन केलंय. माघारी परतावं लागतं इथे बॅटरला. पहिला झटका इथे जरूर लागलाय आणि खूप लवकर लागलाय. नवीन बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगली बॅटिंग त्याला या मैदानाच्या आतनं करावी लागेल कारण ज्या काय अडचणी आहेत त्या दूर कराव्या लागतील. अमित पाटील इन्फॉर्म आहे. या आधीच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच होता. त्यानं 37 धावसंख्येची एक चांगली इनिंग प्ले केली होती. या मॅच मध्येही जर आपण पाहिली तर एक दमदार सुरुवात त्याच्या माध्यमातून आपण जरूर अनुभवली. या 2 क्रॅकिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलेत. 2 षटकार त्यानं आतापर्यंत ठोकलेत. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर आपण शफल झाले आणि त्यानंतर मग वाईटचं अपील ते ग्राह्य धरलं जाणार नाही. रीच तुमचा ऑन होतो आणि यावेळेस तेच आपल्याला पाहायला मिळालं. अजीम हमदुल्ला यांनी एक फेअर बॉल तिथे दर्शवला. ओव्हर नंबर 1 चा खेळ तो इथे समाप्तीला आला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस अमित पाटीलच्या बॅटमधनं आलेल्या 2 षटकारांच्या मदतीनंतरही धावसंख्या 13च आहे. धावसंख्येला मोठं करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल कारण इथे षटकांची संख्या जरी कमी झाली असली तरी धावसंख्येची संख्या ती कमी होता कामा नये. जी टोटल तुम्ही 4 ओव्हरमध्ये उभारत होतात ते आता 3 ओव्हरमध्ये उभारावी लागेल कारण आक्रमक रवैया तो तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. इथनं पुढच्या सगळ्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. जेवढ्या मॅच छोट्या होतात तेवढे षटकारांची संख्या वाढते. तेवढा आक्रमक फलंदाजी करण्याचा रवैया वाढतो आणि या मॅचमध्येही ते पाहायला मिळू शकतं. अमित पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड कडनं आलाय. प्रतीक त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. हा बॉल अलंग कार्पेट खेळलाय. जमिनीशी खेळत बागडत चाललेला हा बॉल, जमिनीला गुदगुद्या करत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला गेला रन्समध्ये इथे वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली होती एकंदर 15 या आकड्यावर. 1.1 षटकाचा खेळ. प्रतीक ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. अपेक्षा तर खूप साऱ्या त्याच्याकडनं आहेत. त्याच्या खांद्यावर टीमला विश्वास आहे आणि तो विश्वास इथे त्याला सार्थ ठरवावा लागेल. यावेळेचा मात्र फुल टॉस. अमितला प्रॉपर मिडल करता आला नसला तरी खाली क्षेत्रामध्ये निश्चित त्यानं खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार.
इथे रन्स मिळतील 4. अमित पाटीलच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक, चौकार, 4. चांगला फटका इथे अमितच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय, बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. काय हा बॉल कमरेपेक्षा वर होता ते चेक केलं जाईल. बघूया तिथे काय डिसिजन येतोय. मुन्ना पठाण सर सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि इट्स अ फेअर बॉल हे त्याने दर्शवलं. चला टीम मीटिंग करू नका कृपया, विनंती करतोय आपल्याला. टीम मीटिंग करता वेळ अजिबात घेऊ नका. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे अगदी फेअर होता, कारण मांडीच्या जवळपास हा बॉल आला असता, त्याच्या थाई जवळ जाऊन लागू शकला असता. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेल महत्वाचा. बघा 5 खेळाडू धावलेत आणि इथे हा झेल ड्रॉप झालाय. आपण रोडने जाताना एक गोष्ट नेहमी वाचतो ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तो ब्रेक खेळाडूला लावता आला नाही, त्यामुळे त्या चेंडूपासून थोडासा पुढे निघून गेला आणि त्याचंच कारण हा झेल तिथे ड्रॉप झाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. अमितला बाद केलं असतं तर निश्चित या मॅच मध्ये सरपाडा संघ आपलं अस्तित्व गाजवू शकला असता, कारण अमित ज्याला बाद केल्यानंतर धावसंख्येला लगाम लावण्याची एक नामी संधी ती तुमच्याकडे चालून आली होती. कर्माचं फळ ते भोगावं लागतं आणि जे तुम्ही झेल सोडण्याचं कुकर्म केलंय त्याचं फळ. बॉल लगेचच सीमारेषा पार, षटकार, 6. मला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. 27 ऑन बोर्ड, 27 धावा धाफलकावर आहेत. यावेळेचा बॉल डाव्याष्टीवर पडला, सर्वांनाच गुंगारा. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये चाललाय बॉल. जोपर्यंत इथे उचलला गेला 2 रन. इथे या 2 रन आणि त्याबरोबरच वाईट +2 बाईज, एकंदर 3 धावा मिळाल्या. या 3च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 4 चेंडूचा खेळ झालाय, 3 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रकारे पथावर आहे. आतापर्यंत 10 बॉलचा खेळ झालाय या डावामध्ये आणि त्यामध्ये 30 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमकता क्रिकेटमधली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. या क्रिकेटचा एक सर्वात महत्वाचा अंग आहे आक्रमकता, ती सध्या मैदानात सुरू आहे. अमित पाटील ऑन साईडला एक चांगला फटका खेळतोय, मात्र यावेळेस बॅकलिप हायर करण्यामध्ये त्याला सक्सेस मिळाला नाही. खालच्या बॅकलिपनं हा स्ट्रोक त्याला खेळावा लागला. एक सिंगल च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 31 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. तुम्ही कशा पद्धतीनं धावा बनवताय याकडे आता सर्वांचं लक्ष आहे, कारण अमितला एक जीवनदान मिळालं ना, त्यानंतर त्या जीवनदानामधनं तापून सलाखून निघून तो कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असताना एक चांगला प्रहार बिटवीन द गॅप, 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा पार. इथे रन्स मिळतील 4, चौकार. त्यांचंही फॅड खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या छकडा शर्यतींमधले जे नामांकित बैल आहेत त्यांची नावं तुम्हाला या गाण्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. बघा कोणाला कशामधनं प्रसिद्धी मिळेल ते ठाऊक नाही. देवानं तुम्हाला जमिनीवर पाठवलाय ना, तर मग इथे तुमच्याकरता त्यानं नक्की काहीतरी विचार केलाय. तुम्ही जर मेहनत केली, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तर मग तुम्हाला नावलौकिक हे नक्की मिळतं. हे मुक जनावर आहे सोन्या नावाचं, सोन्या 50-50. आज त्याचं नावलौकिक बघा, त्याची मेहनत किंवा त्यानं केलेली जी दौड आहे, त्यामुळे त्याच्या नावाचं गाणं जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे मेहनत ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि ती त्यानं केली पाहिजे. तुम्हाला आयता बसून काहीच मिळणार नाही. धन्यवाद अक्षय. माननीय श्री भारत रामचंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नाने श्री संदीपजी घरत साहेब बेटेगावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्यातर्फे 4,000 रुपयाची रोख रक्कम
देणगी आपल्याला मिळालेली आहे त्याबद्दल भारत रामचंद्र ठाकूर व संदीप घरात बेटेगाव यांचे आभार व्यक्त करतो. यावेळेस मात्र एक प्रहार तो फसलाय. अमित पाटीलला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. अमित बॅक टू डगआउट. एक मोठी विकेट या मॅचची. रिप्ले मध्ये बघूया नेमकी काय चुकी घडली तिथे. हा बॉल तिथे टोच्या जवळ लागला, खाली लागला बॉल, मिडल नव्हता, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आपण ज्याला केतनजी किणी आणि सुनीलजी वजे यांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक आहे साखरे संघाकरता, कोपर संघाकरता. जर कोपर संघ इथे ही मॅच जिंकतोय तर मग त्यांच्याकरता 1 लिटर एनर्जी ड्रिंक त्यांना पारितोषिक म्हणून दिलं जाईल. इथे बघा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे नेला, बॅकफुटला गेला होता. चौकार आलाय. पहिलाच बॉल आपल्या इनिंगचा खेळत असताना रोहिदास एक जुना जाणता खेळाडू, एक लेजंड खेळाडू आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आपली फलंदाजीची गुणवत्ता दाखवत असताना, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना, ते म्हणतात ना जुनं ते सोनं, आणि तसाच हा खेळाडू आहे. जेवढे वर्ष पुढे पुढे जात राहिला तेवढा चांगला खेळ त्याच्याकडनं सातत्यानं पाहायला मिळालाय. रोहिदास पुण्याच्या एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, बॉल चालला सीमारेषेच्या दिशेनं आणि यावेळेस तो सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. क्रिकेटच्या मादक सौंदर्याला झळकवणारा हा दर्जेदार फटका. षटकार 6. वाढलंय बघा, याला प्रेशर म्हणतात. मी म्हटलो ना की गोलंदाजावरचं प्रेशर वाढलंय आणि त्या प्रेशर मध्ये इथे त्याच्याकडनं चुका होत आहेत. बॉल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. सज्ज होते गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस पुण्याचा एकदा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे कॅच कॅरी झाला, विकेट मिळते. खेळाडू बाद. हे गाणं जरी नवीन पोपट असलं किंवा आत्ताही आपल्याला ऐकावं असं सातत्यानं वाटत असलं तरी हा पोपट आता 37 वर्षाचा झाला. 1987ला हे गाणं पहिल्यांदा मार्केटमध्ये आलं. एक्स्ट्राच्या स्वरूपानं हे गाणं मार्केटमध्ये त्या कॅसेटमध्ये टाकलं गेलं आणि त्या कॅसेटला हे नाव पडलं नवीन पोपट. 37 वर्ष जुनं हे गीत आहे, मात्र आजही प्रेक्षकांच्या पसंतीला आपल्याला ते गीत पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49, 3 विकेटच्या पतनानंतर. हा बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला, फिरला बॉल, बॉलमध्ये टर्न होता, कट होता आणि ते पाहायला मिळालंय. पंचांबरोबर आर्ग्युमेंट करू नका विनंती करतोय, कारण त्यांना त्यांची कामगिरी ठाऊक आहे आणि ती योग्यतेने बजावली जाते. सध्या जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 49. विजयाकरता 50 धावसंख्येचं लक्ष आहे.
एक बलाढ्य लक्ष नक्की सेट केलंय, मात्र ते कशा पद्धतीने पार केलं जाईल ते उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी टॉसकडे जाऊ. यानंतरच्या मॅचचा जो टॉस आहे तो इथे केला जाईल. मला वाटतं खानिवडे संघ इन ॲक्शन मैदानाच्या कॅप्टन श्रीराम खानिवडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. आणि श्रीराम खानिवडेच्या विपक्षामध्ये टीम श्रीकांत ठाकूर आपल्याला संपर्क साधायचा. नेक्स्ट मॅच खानिवडेच्या विरोधात अमितनं जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर केतनकेनी, रुपेशी पाटील आणि सुनील जिवाजी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. साखरे गावातनं हे पारितोषिक आलंय. वीर तानाजी पारगाव आणि जय श्रीराम खानिवडे बोट टीम कॅप्टन. वेळ न घेता लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर नारायण वझे गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेच. अक्षय आणि त्याच्या साथीनं शुभम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. हवेचा प्रचंड वेग तो मैदानाच्या आतमध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ही हवा ती आपली दिशा बदलत असताना पाहायला मिळते. सध्या मैदानातनं हवेचा वेग पहिल्या जर आपण पाहिलं तर सुरुवातीला दुपारच्या सत्रामध्ये तो प्रचंड वेग मिडविकेटकडे जात होता. आता थोडीशी त्याची दिशा, त्या वाऱ्याची दिशा ती बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि हा वारा नुसता खेळत नाही, तो फलंदाजाच्या डोक्याशी खेळतो जेव्हा मैदानामध्ये येतो. कारण फलंदाज ते द्विधा मनस्थितीमध्ये संभ्रमामध्ये ज्या गोष्टीमुळे जातात तो वारा असतो मैदानातला. नारायण वजे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर अक्षय स्ट्रायकर एंडकडे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. नारायण वजेचा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, निर्धावच्या स्वरूपाने आलाय. नारायण वजे एक अप्रतिम खेळाडू आहे. कोपर गावातनं सर्वात चांगला आणि बेस्ट परफॉर्मन्स या खेळाडूचा सुरुवातीला मी ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वामध्ये पाहिला होता. यावेळेस मात्र हा बॉल बिटवीन द गॅप तिथे वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फील्ड सेटअप केलंय. कारण या पद्धतीचं फील्ड सेटअप गरजेचं आहे. तुम्ही जर मिड ऑफ घेतलाय तर मग तिथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक असायला हवा. मात्र इथे मिड ऑफ थोडासा वाईट ठेवलाय आणि त्यामुळे कव्हर घेतलाय आणि एक लॉंग ऑफ सुद्धा घेतलाय. म्हणजे ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्ही जे फटके खेळताय त्यांना प्रोटेक्ट करू शकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण म्हणू शकतो, अगदी तिथे नाही, मात्र मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या जवळपास एक क्षेत्ररक्षक सेट केलाय. यावेळेस मात्र फटका समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलाय. वाह वाह, काबिल तारीफ, लाजवाब. म्हणूनच या खेळाडूबद्दल मी मगाशी उल्लेख केला ना, रोहिदास एक जुन्या तांदळासारखा हा खेळाडू आहे. जुना तांदूळ जेवढा जुना होतो ना तेवढा त्याची किंमत वाढते. अगदी हा खेळाडू तसाच आहे. जेवढी त्याची वय वाढत चाललंय ना तेवढा त्याच्यामधला खेळ तो आणखी चांगला होत चाललाय. लाजवाब फिल्डिंगचं प्रदर्शन पहिल्यांदा बॅटिंगमध्ये दाखवलं, आता फिल्डिंगमध्ये दाखवलंय. यावेळेचा मात्र हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केला एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. डबल करता इथे प्रयत्न नसेल. एकाच धावीवर समाधान मानावं लागेल.
चांगली गोलंदाजी करतोय नारायण वजे, कारण तुम्ही 50 धावा धाफलकावर सेट केलं म्हणजे त्या डिफेंड करण्याच्या दृष्टीनं तुमची पहिली ओव्हर जी खूप चांगल्या पद्धतीने घटणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झाला आहे आणि ज्यामध्ये धावसंख्या आहे ती फक्त 5 वर. नारायण वजे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, मिळतीये सफलता. विकेट नंबर 1, पहिला झटका टीम सरपाडाला. फलंदाज बाद. उपस्थित मान्य श्री प्रभाकरजी पांडुरंग पाटील उमरोळी गावचे विद्यमान सरपंच यांच्याकडून मंडळाला 2500 रुपयाचा रोख रक्कम देणगी मिळाली आहे. त्याबद्दल मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चांगला बॉल इथे नारायण वजेचा आपल्याला पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला आणि तिथनं मग बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. त्यामध्ये एक निर्धाव बॉल. आता येणारे 12 चेंडू विजयाकरता 45 धावसंख्येची गरज आहे. सरगम सीसी सरपाडा आणि ओम साई बिरवाडी प्रेझेंट्स आई चंडिका कोपर या 2 टीममध्ये ही मॅच तुम्ही पाहताय. आणि सध्या आई चंडिका कोपर हा संघ जर आपण पाहिला तर तो या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर विराजमान आहे, कारण या मॅचला सध्या ते ड्राईव्ह करून पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 5 आहे 1 विकेटच्या पतनानंतर. 22.50 या सरासरीने येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला 45 धावा बनवायच्या आहेत. आणि या रोखण्याकरता ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोहिदास, एक एक्सपिरियन्स खेळाडू जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी तर खूप सारी आहे, मात्र इथे कशा पद्धतीचा खेळ होईल त्याकडे लक्ष राहील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल जमिनीवर दणदण करत चाललाय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि एकेरी धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली 6 1 विकेटच्या पतनानंतर. टीम पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खानिवडे ज्यांच्यामध्ये टॉस होते. सन्माननीय परशुरामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. श्रीराम स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये असेल खानिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर तानाजी पारगाव. या 2 टीम मध्ये ही चांगली लढत, ही चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल ऑफस्टंपवर पडला, तिकडनं थोडासा खाली राहत असताना फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. कोपरकर आज निश्चित खुश असतील आपल्या या परफॉर्मवर, कारण पहिल्या मॅचमध्ये ही चांगली टोटल त्याने उभी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये ती डिफेंड झाली. या मॅचमध्ये पुण्याच एकदा त्यांचा बॅटिंगचा परफॉर्म लाजवाब राहिला आणि गोलंदाजी त्याहूनही सुंदर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 1.4 षटकाचा खेळ, तदनंतर 7 धावा 1 विकेटच्या पतनानंतर 32 धावा तो रिक्वायर्ड रन रेट सध्या तुम्हाला स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटच्या आतल्या साईडची कडा, आपण ज्याला चायनीज कट असं म्हणतो, चायनीज कट च्या माध्यमातून हा बॉल तिथे बॅटला स्पर्श झाला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस फक्त 8 लागल्यात. वाट लावावी लागेल. जर वाट लावली नाही तर मग तुम्हाला वाटेला लागावं लागेल, अशी परिस्थिती आहे या मॅचची. 2 ओव्हरचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर आहे. आता विजयाकरता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 42 म्हणजे फक्त औपचारिकता बाकी आहे. चला कोपरकर वेळ घेऊ नका, लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणून मॅच ऑन ठेवा. इथे कॉइन स्पिन होत असताना आपण पाहता एका बाजूनं टीम श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर वीर तानाजी पारगाव, या 2 टीम मध्ये हा टॉस तिथे केला गेला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवलंय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक चांगला कॅच. माघारी परतावं लागेल बॅटरला.
विकेटचं पतन खेळाडू बाद. बॉलवर इथे विकेट आली. या 5 चेंडूचा खेळ जी औपचारिकता आहे ती कंप्लीट केली जाईल. चला विनंती करतोय मी बॅटरला थोडीशी घाई करा. यानंतरच्या दोन्ही टीम ऑन किंवा मार्क, बी अलर्ट, रेडी राहायचंय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला गुंगारा देऊन तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. येणारी 4 चेंडू या मॅचची जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाईल. कारण इथनं धावसंख्येला धावफलकावर जोडणं ते कदापि शक्य नाही. अडचणीमध्ये सरगम सीसी सरपाडा हा संघ. सरगम सीसी कडनं जी अपेक्षा होती फलंदाजीची त्याच्या बिलकुल विपरीत खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवला. आणि या दरम्यान एक अप्रतिम फटका ओव्हर द बॉलर हेड हा स्ट्रोक सजवला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. षटकार 6. चौदा धावा या धाफलकावर आहेत. या षटकाराच्या मदतीने मात्र जे आव्हान आहे ते कंप्लीट होणार नाही. कारण तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमण या मॅच मध्ये गरजेचं होतं आणि ते तुम्ही करू शकला नाहीत. त्यामुळे या मॅच वरची पकड ती ढिली झाली आहे. या दरम्यान तिथे आपल्या जागेवर एक चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन .5 षटकाचा खेळ. 14 धावा धाफलकावर इथे मॅच जिंकणं ते शक्य नाहीये. औपचारिकता कशा पद्धतीने पूर्ण केले जातील ते बघायचं आहे. आणि औपचारिकता पूर्ण करत असताना एक चांगला प्रहार बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार जरी आला असला तरी ही मॅच इथे जिंकली आहे टीम कोपर. कोपर संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम सरगम सीसी आपण इथपर्यंत आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन